काँग्रेसचे राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन एका न्यूज चॅनलवर मुलाखत दिली की जेव्हा भारत देशामध्ये आमची सत्ता येईल तेव्हा आम्ही भारत देशातील आरक्षण संपुष्टात आणू, असे हे आरक्षण विरोधी वक्तव्य काँग्रेसचे राहुल गांधी यांनी केल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व काँग्रेस खासदाराच्या निवासस्थानासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निदर्शन करण्याचे आदेश ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब यांनी दिले आहे। त्याच अनुषंगाने सोलापूरमध्ये सोलापूरचे खासदार प्रणिती शिंदे यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करण्याचे आयोजित केले असता प्रणिती शिंदे या सोलापुरातून पळ काढल्याचे वंचित बहुजन आघाडीचे निरीक्षक सोमनाथ साळुंके यांनी पत्रकारांना माहिती दिली व सदर वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला। सदर प्रसंगी युवा निरीक्षक इंद्रजित घाटे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे, शहराध्यक्ष प्रशांत गोणीवार, राहुल गांधींनी परदेशामध्ये बोलताना विनोद इंगळे, भारतातील आरक्षण बनसोडे संपुष्टात आणू ज्योतिर्लिंग अशी स्वामी, वल्गना केली। बंदेनवार सय्यद, सूरज सिंग दिल्लीवाले, विक्रांत गायकवाड तसेच सर्व तालुका पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आरक्षित होते। जागेवरून लोकसभेवरती निवडून गेल्या। आमचं प्रणिती शिंदेना आव्हान आहे की एकतर राहुल गांधींच्याकडून माफीनामा घ्या, अन्यथा तुम्ही लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्या। कारण आरक्षणाच्या विरोधामध्ये काँग्रेस कायमच भूमिका घेत आलेली आहे। भारतीय जनता पार्टी उघडपणे आरक्षणाला विरोध करते, परंतु काँग्रेसचा अजेंडा सुद्धा आरक्षणाच्या विरोधामध्ये आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। ओबीसीच्या आरक्षणाला 1950 पासून काँग्रेसने टाळाटाळ केलेली आहे। मग तो कालेलकर आयोग लागू करण्यासंदर्भात असेल, मंडल आयोगाच्या संदर्भामध्ये असेल, या पद्धतीनं काँग्रेसनं कायमच विरोध केलेला आहे, आपल्या दर्शनास आलेला आहे। ओबीसीच्या बाबतीमध्ये जात न्याय जनगणनेला सुद्धा काँग्रेसने विरोध केलेला आहे। नुकताच SC/ST मधील आरक्षणाच्या वर्गीकरणाला काँग्रेस शासित राज्यांनी या ठिकाणी समर्थन दिलेलं आहे। ते सुप्रीम कोर्टाचा निकाल आम्ही लागू करू अशी घोषणा केलेली आहे। तेलंगणामध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी, जिथं काँग्रेसचं सरकार आहे, तिथं या वर्गीकरणाला आणि क्रिमिनल लागू करण्याला त्यांनी सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे। या सर्व गोष्टीचा निषेध आम्ही करतोय, कारण आरक्षणाच्या बाजूने असल्याचं फक्त ढोंग काँग्रेस करतं, आरक्षणवाद्याची भूमिका घेता असं ढोंग काँग्रेस करतं, पण खऱ्या अर्थानं आरक्षण संपवण्याचा मार्गावरती काँग्रेस या देशामध्ये आहे। वंचित बहुजन आघाडी हे कदापि खपवून घेणार नाही। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही राहुल गांधींचा स्पष्टपणे जाहीर निषेध या ठिकाणी करतोय आणि ज्या ठिकाणी आरक्षित जागेवरती लोकसभेचे उमेदवार निवडून आलेत, विशेष करून सोलापूरचे खासदार यांनी स्पष्टपणे राजीनामा द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी करतोय। आजचं हे आंदोलन प्रणिती शिंदे यांच्या घरासमोर होतं, पण याची कुणकुण लागल्यामुळे प्रणिती शिंदेनी पळ काढलेला आहे सोलापूरमधून, म्हणून हे आंदोलन आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर करतोय आणि ठामपणे ही मागणी करतोय की प्रणिती शिंदेनी राजीनामा दिला पाहिजे किंवा राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे।